गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, विजयध्वज. गुढी म्हणजे नववर्ष प्रारंभाचे प्रतीक होय. यंदा 19 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. गुढी कशी उभारावी, गुढीची पूजा कशी करावी, गुढी कधी खाली उतरावी आणि गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव्या उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. गुढी उभी करण्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य: वेळूची काठी, उटणं, सुगंधित तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, साडी किंवा कोरं वस्त्र, कडुलिंबाचा पाला, चाफ्याची फुलांची माळ, साखरेच्या गाठी, तांब्याचा गडू, कलावा, पाट, रांगोळी, दाराला लाल फुलासहित आंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती, नागवेलीची पाने, फळे, सुपारी, तांब्या, तामण, पळी, पेला, हार, सुट्टी फुले. कडुलिंबाचा प्रसाद कसा बनवायचा? कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजवलेली डाळ, मध, हिंग, जिरं, गूळ हे सगळं मिश्रण एकत्रित करून कडुलिंबाचा प्रसाद करावा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करावे आणि सूर्योदयानंतर शुभ मुहूर्त बघून गुढी उभारावी. पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. अंगाला उटणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर एका टोकाला साडी किंवा कोरे वस्त्र बांधून त्यावर तांब्याचा किंवा पितळेचा गडू पालथा ठेवावा. तांब्याला 5 गंधाचे पट्टे ओढावे व काठीला कडुलिंबाचा ढाळा, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठ्या बांधून तयार करावे. गुढी उभारून झाल्यानंतर पूजा करावी व मंत्र म्हणावा. मंत्र पुढीलप्रमाणे: ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणून पूजा करावी व कडुलिंबाचा प्रसाद दाखवावा. गुढी उभी करायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्याभोवती रांगोळी काढावी. गुढी पाटावर उभी केली जाते. तयार केलेली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत किंवा खिडकीमध्ये उभी करावी. गुढी बांधून झाल्यानंतर काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी. धूप-दीप दाखवून पूजा करावी. त्यानंतर पुरणपोळी, श्रीखंड-पुरी यांचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळदी-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतारण्याची प्रथा आहे. या दिवशी आनंद साजरा करीत आपल्या आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते. तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरणे गरजेचे आहे. गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मध्वजाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात. श्रीरामांचा विजयोत्सव म्हणून श्रीरामाचेही नामस्मरण करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते. या दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. महत्त्वाचे शालेय साहित्य: पाटी, वह्या, कोरी पुस्तके यांचे पूजन करावे. शाळेतील विद्यार्थी पाटीपूजन विधी करतात, म्हणजे पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वती रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. हळदी कुंकू व्हावे, अक्षता व्हाव्यात. यानंतर फुले अर्पण करावी, नैवेद्य दाखवावा, धूप दीप अर्पण करावे. सरस्वती देवीला मनोमनी नमस्कार करावा. याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळदी कुंकू, फुले व्हावीत आणि नमस्कार करावा. तर तुम्ही सुद्धा गुढी उभारताना या संपूर्ण साहित्य लक्षात ठेवा आणि गुढी उभारा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.